मराठवाड्यामध्ये सूर्य आग ओकत असल्यानं वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या उष्णतेचा फटका जो आहे तो बागायती पिकांना बसत आहे। फळबागांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवटा शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पपईच्या ज्या बागा आहेत त्या तापमानामुळे या ठिकाणी नष्ट होत आहेत। आपण जर पाहिलं तर या झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये पपया लागलेल्या होत्या, मात्र अचानक उष्णतेमध्ये वाढ झाली आणि ही जे हातातोंडाशी आलेली फळं आहेत ती आता नष्ट होऊ लागलेली आहेत। या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण झाडच पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। खरं तर आता ही जी पपई आहे ती या ठिकाणी काही दिवसामध्ये तोडणीला येणार होती। काही झाडांचे जो फळ आहेत ते तोडायला देखील आलेले होते, मात्र अचानक हिंगोली जिल्ह्यातला जो तापमानाचा पारा आहे तो 44 सेल्सिअस अंशावरती गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं या सगळ्यांचा फटका जो आहे तो फळबागांना बसत आहे। या शेतकऱ्यांना तब्बल 1.5 एकर शेतीमध्ये आपली ही संपूर्ण बाग लावली होती, पोटच्या मुलाप्रमाणे ही बाग जोपासली होती, मात्र वातावरणामध्ये झालेल्या अचानक बदलामुळं आणि तापमानामुळं ही संपूर्ण बागच आता नष्ट होत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली बाग उष्णतेमुळे जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि त्यामुळं सरकारने आता या सगळ्या फळबाग शेतकऱ्यांची या ठिकाणी पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी सरकारकडे करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।